नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि ऑनलाईन एमडी सायन्स क्लास 10 मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्ही पाहतात एमडी सायन्स फॉर क्लास 10. तर आपण हेरिडिटी त्यामध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, सेंट्रल डॉग्मा हे जे आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये आहे ते आपण पूर्णपणे सविस्तरपणे छान पद्धतीनं डिस्कस केलेलं आहे. ज्यांना कोणा पाहिलं नसेल व्हिडिओ त्यांना व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला आज हेरिडिटी मध्ये जे फाउंडेशन लेवलला म्हणजे आपण त्याला ब्रिज कोर्स म्हणतो, म्हणजे की 10वी आणि 11वी मध्ये जाण्यासाठी 10वीच्या कोणकोणत्या अजून खोलवर माहिती आपल्याला माहिती असली पाहिजे, तर आपण काय म्हणतो रे, फाउंडेशन म्हणतो. मग हे क्लास 10 फाउंडेशनचं आजचं पहिलं लेक्चर आहे आपलं, आणि त्यासाठी आपण जे तुम्हाला शिकवलं त्याच्याच पुढचा पॉइंट थोडा हाय लेवलचा आज आपण डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे कोणता, हेरिडिटी. मग या लेक्चर मध्ये आज आपण काय डिस्कस करणार आहोत, तर हेरिडिटी म्हणजे काय, त्यानंतर सेंट्रल डॉग्मा कसा असतो, बरोबर का नाही, जीन काय, डीएनए काय, न्यूक्लिओसाइड काय, न्यूक्लिओटाइड काय, हे सर्व छोट्या गोष्टी आपण एकदम डिटेल पद्धतीनं आजच्या लेक्चर मध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तरी लेक्चर शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि लेक्चर आवडल्यास कमेंट करायला सुद्धा विसरायचं नाही. ठीक आहे, चला मग सुरू करूया आजचा लेक्चर. फाउंडेशन क्लास 10 हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय, आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकात लिहिलं होतं, तर ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड और वाया जीन्स इज कॉल्ड हेरिडिटी. तर पहा थोडंसं अजून आपण त्याला अजून मोर करेक्टली फाउंडेशन मध्ये पाहूया. तर काय म्हणलं रे, पॅरेंट्स, हे काय पॅरेंट्स. मग या ठिकाणी आपण काय म्हणतो, प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. प्रोसेस म्हणले मी, काय म्हणले, प्रोसेस of transfer of character from parents to offspring. मग ही जी काही प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसद्वारे पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर नेले जातात, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स म्हणतो. मी प्रोसेस म्हणले, काय म्हणलंय, प्रोसेस, प्रक्रिया. ज्या प्रक्रियेद्वारे पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर घेऊन जातात, त्या प्रक्रियेला, त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार, इनहेरिटन्स. म्हणून काय म्हणतो, प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर कुणाकडे, फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड इनहेरिटन्स. म्हणून या ठिकाणी लिहितो पहा, प्रोसेस ऑफ transfer of character from parents to offspring. बरोबर. तर आपण काय म्हणणार आहे, इनहेरिटन्स म्हणतो. काय म्हणला, इनहेरिटन्स. आणि हेरिडिटी काय आहे, हेरिडिटी इज द एंड रिझल्ट ऑफ इनहेरिटन्स. काय म्हणतो आपण, एंड रिझल्ट ऑफ इनहेरिटन्स. काय म्हणणार, एंड रिझल्ट ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्सचा एंड रिझल्ट म्हणजे काय रे, रिझल्ट ऑफ इनहेरिटन्स. तर काय म्हणणार आपण, हेरिडिटी म्हणणार. काय म्हणणार, हेरिडिटी म्हणतो. काय म्हणतो रे, हेरिडिटी काय आहे, एंड रिझल्ट आहे कुणाचा, इनहेरिटन्सचा. आता पहा काय म्हणलं, पहा हे जे काही कॅरेक्टर्स आहेत जे पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे जातात, तर ते कॅरेक्टर कुणाच्या मार्फत तरी गेले पाहिजे का नाही. मग कशाच्या मार्फत हे कॅरेक्टर जातील रे, ते कॅरेक्टर गॅमेटच्या मार्फत जातात. कशा मार्फत, गॅमेटच्या मार्फत. तर मी काय म्हणतो, हे जे काही कॅरेक्टर आहेत हे कॅरेक्टर कुणाच्या मार्फत जातील, तर गॅमेटच्या मार्फत. कुणाच्या मार्फत, गॅमेटच्या मार्फत काय होतील रे, कॅरेक्टर ट्रान्सफर होतील. व्हॉट इज माय गॅमेट, गॅमेट आर द सेल. काय म्हणलं, गॅमेट्स आर द सेल विच कॅरी कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. गॅमेटला काय म्हणलं मी, सेल. गॅमेट्स आर द सेल विच कॅरी कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू
ऑफस्प्रिंग म्हणजेच या गॅमेट काय सेल आहे जे काय करतात ते पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर घेऊन जातात. सो गॅमेट इज कॉल्ड सेल्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. म्हणून आपण गॅमेटला काय म्हणणार आहे? सेल्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. परीक्षेमध्ये काय करतील ते तुम्हाला विचारतील, सेल्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स कोण? तर काय म्हणतो आपण? गॅमेट. काय म्हणतो? गॅमेट. मग आता हे पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर जात असताना कुणाच्या मार्फत गेले? गॅमेटच्या मार्फत गेले. आता गॅमेट मध्ये कॅरेक्टर कोणत्या ठिकाणी प्रेझेंट असतील रे? बरोबर का नाही? गॅमेट मध्ये कुठे ना कुठे कॅरेक्टर प्रेझेंट असणार. मग कुठे असणार? न्यूक्लियस मध्ये. कुठे असणार? न्यूक्लियस मध्ये. आपण काय म्हणतो? गॅमेट्स मध्ये कॅरेक्टर कोणत्या ठिकाणी प्रेझेंट आहेत रे? तर न्यूक्लियस मध्ये काय आहे? तर कॅरेक्टर प्रेझेंट आहे. कुठे प्रेझेंट आहे? तर न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस काय आहे? ऑर्गनेल आहे. काय आहे? ऑर्गनेल. मग आपण काय म्हणतो? ऑर्गनेली बेसिस ऑफ इनहेरिटन्स. कुणाला म्हणणार? न्यूक्लियसला. कुणाला म्हणणार? न्यूक्लियसला. मग परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर्गनेली बेसिस ऑफ इनहेरिटन्स, काय उत्तर जाणार? ऑर्गनेली. मग या ठिकाणी आपण काय म्हणतो? ऑर्गनेली किंवा ऑर्गनेल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. ऑर्गनेल बेसिस ऑफ इनहेरिटन्स कोणता आहे रे? न्यूक्लियस. आता आपण त्या न्यूक्लियस मध्ये कुठे ना कुठे कॅरेक्टर प्रेझेंट असतील. बघा कसं चालू आपण, पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात. कुणाच्या मार्फत कॅरेक्टर पास होतील तर जातील रे? तर कॅरेक्टर गॅमेटच्या मार्फत. पण गॅमेटला आपण काय म्हणलं? सेल्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. गॅमेट्स मध्ये कुठे कॅरेक्टर प्रेझेंट आहेत? तर न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहेत. म्हणून न्यूक्लियसला काय म्हणलं आपण? ऑर्गनेल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आणि या न्यूक्लियस मध्ये सुद्धा कुठे ना कुठे काय असेल रे? कॅरेक्टर असतील का नाही? मग कुठे प्रेझेंट आहेत कॅरेक्टर? तर न्यूक्लियस मध्ये काय आहे? जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे. त्याला आपण काय म्हणतो? DNA. काय म्हणतो आपण त्याला? DNA. आणि मग आपण या DNA ला काय म्हणतो रे? मायक्रो मॉलिक्युल आहे. कसा मॉलिक्युल आहे DNA? मायक्रो मॉलिक्युल. आणि याला आपण काय म्हणणार? मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. काय म्हणणार? मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. बरोबर. परीक्षेमध्ये काय विचारतील? मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स कोण आहे? DNA. ऑर्गनेल बेसिस ऑफ इनहेरिटन्स कोण आहे? न्यूक्लियस. सेल्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स कोण आहे? गॅमेट. आता पहा, DNA कसं रे? लूज स्ट्रक्चर. आणि क्रोमोझोम कसा आहे? फोल्डेड स्ट्रक्चर. कसा आहे? फोल्डेड स्ट्रक्चर. कसं येईल का? DNA कसा आहे? DNA इज अ लूज स्ट्रक्चर आणि क्रोमोझोम इज अ फोल्डेड स्ट्रक्चर. म्हणजे या ठिकाणी लिहितो DNA इज लूज स्ट्रक्चर. स्ट्रक्चर आहे लूज स्ट्रक्चर आणि क्रोमोझोम इज फोल्डेड स्ट्रक्चर. कसा आहे? क्रोमोझोम फोल्डेड स्ट्रक्चर आहे आणि DNA कसा आहे रे? लूज स्ट्रक्चर. ओके. हा काय आहे आपला? DNA. काय आहे हा? DNA. बरोबर. तर आपण एक गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे ती म्हणजे कोणती? तर एक DNA, 1 DNA इज इक्वल टू 1 क्रोमोझोम. एक क्रोमोझोम कशापासून बनणार आहे? तर एका DNA पासून काय म्हणतो रे? एक क्रोमोझोम तयार होतो. आता आपण या DNA वरती किती जीन रे? ही एक जीन 1, ही जीन 2, ही जीन काय? 3. जीन म्हणजे काय रे? तर सेगमेंट ऑफ DNA. काय म्हणतो आपण? सेगमेंट ऑफ DNA. DNA चा छोटासा तुकडा. तर आपण काय म्हणतो रे?
जीन म्हणणार. काय म्हणणार? जीन. मग सेगमेंट ऑफ डीएनए तर आपण काय म्हणतो? जीन म्हणणार. काय म्हणणार? जीन म्हणणार. आता बघ, या जीन 1 पासून काय होईल रे? RNA 1 तयार होईल. आणि RNA 1 पासून काय होईल रे? प्रोटीन 1 येईल. म्हणजेच काय? एक कॅरेक्टर, एक जीन एक कॅरेक्टर. म्हणजे 1 जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर 1 कॅरेक्टर. या जीन 2 पासून काय येईल रे? RNA 2. त्यापासून काय येणार? प्रोटीन 2. जीन 3 पासून RNA 3. त्यापासून प्रोटीन 3. म्हणजे काय? तो 1 जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर 1 कॅरेक्टर. मग आपण काय म्हणतो? 1 जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर 1 कॅरेक्टर. म्हणजे काय म्हणणार? 1 जीन इज इक्वल टू 1 कॅरेक्टर. एक जीन बराबर काय असेल रे? एक कॅरेक्टर असेल. काय असेल? एक कॅरेक्टर. आता पहा, डीएनए कंटेन्स काय डीएनए मध्ये आहे रे? तर पहा, या डीएनए मध्ये एक जीन का खूप सारे जीन? जीन 1, जीन 2, जीन 3, जीन 4, जीन 5, जीन 10 अँड सो ऑन. म्हणजे एका डीएनए मध्ये 1 डीएनए कंटेन्स. काय म्हणू आपण? 1 डीएनए कंटेन्स मेनी जीन. एका डीएनए मध्ये खूप साऱ्या काय आहेत? जीन्स प्रेझेंट आहेत. 1 डीएनए कंटेन्स मेनी जीन्स. काय प्रेझेंट आहे याच्यामध्ये? मेनी जीन्स प्रेझेंट आहे. आणि बघा, 1 डीएनए contains 1 जीन ऍट अ 1 टाइम. एका डीएनए मध्ये खूप साऱ्या जीन आणि एका प्रकारची जीन किती वेळेस? एकच वेळेस. किती वेळेस? एकच वेळेस. मग आपण काय म्हणतो? 1 डीएनए कंटेन्स मेनी जीन आणि 1 डीएनए कंटेन्स 1 जीन ऍट अ 1 टाइम. मग काय म्हणणार? 1 डीएनए कंटेन्स 1 जीन ऍट 1 टाइम. एका 1 टाइप ऑफ जीन. 1 जीन कंटेन्स 1 जीन. 1 डीएनए. एका डीएनए मध्ये एक जीन, एका प्रकारची एक जीन एक वेळेस. मग काय म्हणणार? 1 डीएनए कंटेन्स 1 टाइप ऑफ जीन ऍट 1 टाइम. काय म्हणतो आपण मग? 1 डीएनए कंटेन्स 1 टाइप ऑफ जीन ऍट 1 टाइम. एक प्रकारची जीन किती वेळेस? एक वेळेस. किती वेळेस? एक वेळेस. आता पहा, नेक्स्ट आपण काय म्हणतो? स्टोरेज ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. काय म्हणतो आपण? स्टोरेज ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. स्टोरेज ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. जेनेटिक इन्फॉर्मेशन. आता जी काय जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ही कोणत्या ठिकाणी स्टोअर केली जाते रे? तर ती स्टोअर केली जाते डीएनए मध्ये. म्हणजे आपण काय म्हणतो? जेनेटिक मटेरियल म्हणणार. काय म्हणणार? जेनेटिक मटेरियल. स्टोरेज ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन कुणामध्ये? कोणत्या फॉर्म मध्ये? तर जेनेटिक मटेरियलच्या फॉर्म मध्ये. मग तो पण असेल इट मे बी अ डीएनए और इट मे बी अ आरएनए. आता पहा, आपण स्टेट बोर्डच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं काय की डीएनए पासून डीएनए रिप्लिकेशन, डीएनए पासून आरएनए ट्रान्सक्रिप्शन, आरएनए पासून प्रोटीन ट्रान्सलेशन आणि प्रोटीन पासून कॅरेक्टर. आपण काय म्हणलं? एक्सप्रेशन म्हणलं. काय म्हणलं? एक्सप्रेशन. मग पहा, हा काय रे? डीएनए. काय आहे? डीएनए. या डीएनए पासून काय तयार करणे? डीएनए तयार करणे. या डीएनए पासून डीएनए तयार करणे त्याला आपण काय म्हणतो रे? रिप्लिकेशन. काय म्हणणार? रिप्लिकेशन. काय म्हणतो आपण? रिप्लिकेशन. या डीएनए पासून काय तयार करणे रे? तर मेसेंजर आरएनए तयार करणे. काय करणे? मेसेंजर आरएनए तयार करणे. त्याला आपण काय म्हणतो रे? तर आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणणार? ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणणार आपण याला? ट्रान्सक्रिप्शन. आणि या मेसेंजर आरएनए पासून काय तयार करणे रे? एक प्रोटीन तयार करणे. काय तयार करणे? प्रोटीन तयार करणे. त्याला आपण काय म्हणतो रे? ट्रान्सलेशन. त्याला आपण काय म्हणणार? ट्रान्सलेशन.
काय म्हणणार, ट्रान्सलेशन. आणि या प्रोटीन पासून काय होणे रे, काही ना काही कॅरेक्टर येणे, काय येणे, कॅरेक्टर येणे. या प्रोसेसला आपण काय म्हणतो रे, एक्सप्रेशन. त्याला आपण काय म्हणणार, एक्सप्रेशन. त्याला आपण काय म्हणतो, एक्सप्रेशन. सेंट्रल डोग्मा म्हणजे नेमकं काय, तर पाथवे ऑफ फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. काय म्हणलं, पाथवे ऑफ फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. आता पहा या ठिकाणी रिप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन, दिस काय 3 स्टेप आहेत कोणामध्ये, सेंट्रल डोग्मामध्ये. आणि एक्सप्रेशन ही स्टेप सेंट्रल डोग्मात आहे का, नाही. का बरं नाही, बिकॉज प्रोटीन कॅन टेक पार्ट इन मेटाबॉलिक रिॲक्शन. म्हणजे प्रोटीन मेटाबॉलिक रिॲक्शन मध्ये भाग घेऊ शकतात, बरोबर का नाही. आणि काही प्रोटीन काय तयार करतील रे, तर कॅरेक्टर बनवतील. त्याच्यामुळं हे काय नाही, तर एक्सप्रेशन हा सेंट्रल डोग्माचा भाग नाहीये. तर मग या ठिकाणी बघा काय म्हणलं, पाथवे ऑफ फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, त्याला आपण काय म्हणलं रे, सेंट्रल डोग्मा. काय म्हणलं, सेंट्रल डोग्मा. काय म्हणलं रे, सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, तर डीएनए ची माहिती आरएनए वरती आली, आरएनए ची माहिती प्रोटीन वरती आली, म्हणजे डीएनए ची माहिती आरएनए वरती आली, आरएनए वरून प्रोटीन तयार झालं, प्रोटीन पासून कॅरेक्टर बनवलं. याचा अर्थ काय, ही जी काही इन्फॉर्मेशन आहे, माहिती पास झाली. मग पाथवे ऑफ फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, काय म्हणलं, पाथवे ऑफ फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. काय म्हणलं, सेंट्रल डोग्मा. आणि एक्सप्रेशन इज नॉट part of central dogma. सेंट्रल डोग्माचा हा भाग आहे का, नाही. कोणता भाग, सेंट्रल डोग्माचा कोणता भाग नाहीये, एक्सप्रेशन. का नाहीये, तर रिझन घेऊ आपण या ठिकाणी. रिझन, प्रोटीन कॅन टेक पार्ट इन मेटाबॉलिक रिॲक्शन. काय म्हणलं, प्रोटीन कॅन take part in metabolic reaction. काय रे, प्रोटीन या मेटाबॉलिक रिॲक्शन मध्ये भाग घेऊ शकतात, म्हणून हा एक्सप्रेशन सेंट्रल डोग्माचा भाग आहे का, अजिबात नाही. भाऊ मी काय म्हणलं, जीन 1 आरएनए 1 प्रोटीन 1, जीन 2 आरएनए 2 प्रोटीन 2, जीन 3 आरएनए 3 प्रोटीन 3. म्हणजेच काय, 1 जीन रिस्पॉन्सिबल फॉर 1 कॅरेक्टर. मग एका डीएनए वरती किती जीन, खूप साऱ्या जीन. 1 डीएनए कंटेन मेनी जीन्स. एका डीएनए वर एक प्रकारचे जीन किती वेळेस, 1 टाइम. मग काय म्हणणार, 1 डीएनए कंटेन्स 1 जीन ऍट अ 1 टाइम, बरोबर. मग एक्सप्रेशन हा सेंट्रल डोग्माचा भाग नाही. का नाही, बिकॉज इट प्रोटीन कॅन टेक पार्ट इन मेटाबॉलिक रिॲक्शन. हे समजलं का. आता आपण काय म्हणतो रे, तो जेनेटिक मटेरियल फॉर अ सेल. आता एखाद्या सेल साठी जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते आपण पाहूया. आणि फॉर नॉन सेल्युलर किंवा आपण काय म्हणतो व्हायरस आहे, यासाठी व्हायरस साठी. आता पहा मी काय म्हणलं, जेनेटिक मटेरियल कुणासाठी म्हणलं रे, फॉर अ सेल. कुणासाठी म्हणलं, फॉर अ सेल. एखाद्या सेल साठी मी जेनेटिक मटेरियल म्हणलं. तर एक सेल जर म्हणलं तर सेल मध्ये डीएनए काय, जेनेटिक मटेरियल. काय म्हणलं, डीएनए काय, जेनेटिक मटेरियल. फॉर अ सेल डीएनए काय, इज जेनेटिक मटेरियल. काय, जेनेटिक मटेरियल आहे. कुणासाठी रे, सेल्स. आणि त्या सेलसाठी आरएनए काय रे, आरएनए इज नॉन जेनेटिक मटेरियल, बरोबर. आता मी समजा
आता मी समजा काय म्हणलं फॉर नॉन सेल्युलर किंवा मी काय म्हणलं फॉर व्हायरस. मग या व्हायरस साठी किंवा नॉन सेल्युलर साठी जेनेटिक मटेरियल काय असेल रे, तर जेनेटिक मटेरियल असणार आहे डीएनए किंवा आरएनए. जेनेटिक जी म्हणजे काय रे, जेनेटिक मटेरियल काय असेल, एकतर डीएनए असेल किंवा काय असणार आहे आरएनए असणार. काय असणार आहे, एकतर जेनेटिक मटेरियल काय असेल डीएनए असेल किंवा एकतर काय असेल रे आरएनए असेल. कुणासाठी, व्हायरस साठी किंवा नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम साठी. आणि सेल साठी जेनेटिक मटेरियल काय असणार आहे डीएनए आणि आरएनए काय रे नॉन जेनेटिक मटेरियल. बरोबर, इथपर्यंत समजलं का. पहा आता आपण काय म्हणतो, व्हायरस विच हॅज आरएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल. ज्या व्हायरस मध्ये आरएनए हा जेनेटिक मटेरियल आहे त्या व्हायरसला आपण काय म्हणणार, रिट्रो व्हायरस. काय म्हणणार, रिट्रो व्हायरस. व्हायरस which has RNA as a genetic material. RNA काय रे, जेनेटिक मटेरियल आहे. त्या व्हायरसला मी काय म्हणतो रे, रिट्रो व्हायरस. काय म्हणणार मी त्याला, रिट्रो व्हायरस म्हणणार. काय म्हणणार, रिट्रो व्हायरस. आता जर मी म्हणलं ऑल व्हायरस हॅज आरएनए ॲज जेनेटिक मटेरियल, ट्रू ऑर फॉल्स. फॉल्स आहे. का, सर्वच आरएनए मध्ये आरएनए हे सर्वच व्हायरस मध्ये आरएनए हे जेनेटिक मटेरियल आहे का, नाही. डीएनए पण असेल. सपोज मी म्हणलं ऑल व्हायरस हॅज डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल, ट्रू ऑर फॉल्स. फॉल्स. ऑल व्हायरस मध्ये डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे का, नाही. काही व्हायरस मध्ये डीएनए आहे, काही व्हायरस मध्ये आरएनए आहे. काय आहे, आरएनए. आता पहा एक छोटासा पॉइंट या ठिकाणी आपण डिस्कस करू. हे काय रे, डीएनए. काय आहे, डीएनए. इथे काय आहे, जीन. यापासून काय बनलं, आरएनए 1. यापासून काय बनलं रे, प्रोटीन बनलं. काय बनलं, प्रोटीन. मग काय म्हणतो, जीन आर द केमिकल. जीन असा केमिकल आहे जो केमिकल रिॲक्शन घडून आणतो. काय करतो रे, केमिकल रिॲक्शन घडून आणतो. जीन इज दॅट केमिकल विच कॅरी आउट विच हेल्प इन केमिकल रिॲक्शन. काय म्हणलं, जीन असा केमिकल आहे जो काय करेल रे, तर केमिकल रिॲक्शन घडून आणेल. म्हणून आपण जीनला काय म्हणतो रे, तर केमिकल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. जीन ना आपण काय म्हणलं रे, तर जीनला आपण काय म्हणलं, केमिकल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. काय म्हणलं, केमिकल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आता इथे मी काय म्हणले, फॉर अ सेल. आता इथे मी काही इम्पॉर्टंट पॉइंट नोट पॉइंट देतो. फॉर अ सेल. सेल म्हणले तर सेल साठी जेनेटिक मटेरियल काय आहे या ठिकाणी, डीएनए. काय आहे, डीएनए. मग जेनेटिक मटेरियल काय आहे, डीएनए. काय आहे, डीएनए. जर सेल साठी जेनेटिक मटेरियल डीएनए असेल तर त्यामध्ये सेंट्रल डोग्मा कसा असेल रे, युनि डायरेक्शनल. कसा असेल, युनि डायरेक्शनल. बरोबर. आणि पण मी म्हणलं फॉर व्हायरस. आता हे बघा, व्हायरस फॉर कोणता व्हायरस रे, फॉर रिट्रो व्हायरस. कोणता व्हायरस म्हणलं, रिट्रो व्हायरस. म्हणजे काय, असा व्हायरस ज्याच्यामध्ये आरएनए काय रे, जेनेटिक मटेरियल आहे. काय, आरएनए काय, जेनेटिक मटेरियल. त्या व्हायरसला आपण काय म्हणतो, रिट्रो व्हायरस. फॉर रिट्रो व्हायरस जेनेटिक मटेरियल काय आहे रे, आरएनए. काय, आरएनए. आता जेनेटिक मटेरियल जर आरएनए असेल
तर आरएनए पासून काय करायला लागेल, त्याला डीएनए बनवावं लागेल. डीएनए पासून परत डीएनए बनवावं लागेल आणि परत काय करायला लागेल, त्याला प्रोटीन तयार करावं लागेल. मॅसेंजर आरएनए आणि मग काय प्रोटीन. म्हणजे एक डायरेक्शन वरती, एक डायरेक्शन खालती. आरएनए पासून डीएनए, डीएनए पासून डीएनए, डीएनए पासून आरएनए. एक वर डायरेक्शन, खाली डायरेक्शन. मग रेट्रो व्हायरस साठी किंवा आपण म्हणतो व्हायरस साठी ज्यामध्ये जेनेटिक मटेरियल आरएनए आहे त्यांच्यामध्ये सेंट्रल डोग्मा, त्यांच्यामध्ये सेंट्रल डोग्मा कसा आहे रे, बाय डायरेक्शनल. कसा आहे, बाय डायरेक्शनल. कसा आहे, बाय डायरेक्शनल. आता जर मी म्हणलं फॉर ऑर्गॅनिझम, सेल ऑर्गॅनिझम, व्हायरस ऑर्गॅनिझम. मग ऑर्गॅनिझम साठी सेंट्रल डोग्मा काय असेल रे, युनिडायरेक्शनल अँड बाय डायरेक्शनल. उत्तर काय जाईल, बोथ. काय जाईल, बोथ. आता पहा, मी म्हणलं स्टेप्स ऑफ सेंट्रल डोग्मा इन रिट्रो व्हायरस कोणकोणत्या, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन, रिप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि काय, ट्रान्सलोकेशन. आता रिट्रो व्हायरस मध्ये बघा काय म्हणतो आपण, ज्या वेळेस आरएनए पासून डीएनए तयार होतो, काय होतो, आरएनए पासून काय म्हणतो रे, डीएनए तयार होतो, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणणार, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतो मी, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. किंवा अजून एक नाव आहे तर मी काय म्हणतो मग, टेमिनिझम. काय म्हणणार, टेमिनिझम. मग हा रिट्रो व्हायरस मध्ये जेनेटिक मटेरियल काय रे, आरएनए आहे. पण त्यांच्यामध्ये पहिली स्टेप काय होणार आहे, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन, नंतर रिप्लिकेशन, नंतर ट्रान्सक्रिप्शन, नंतर ट्रान्सलेशन. बरोबर. मग जर क्वेश्चन विचारला स्टेप्स, इथे लिहितो मी, स्टेप्स इन रिट्रो व्हायरस ऑफ सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्माच्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत पुन्हा रिट्रो व्हायरस मध्ये. तर पहिली कोणती येईल रे, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. कोणती आहे, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे पहिल्यांदा आरएनए पासून डीएनए तयार होईल, नंतर डीएनए पासून डीएनए तयार होईल तर आपण काय म्हणणार, रिप्लिकेशन. त्या डीएनए पासून काय तयार होईल रे, तर एमआरएनए तयार होईल तर आपण काय म्हणतो मग, ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणणार, ट्रान्सक्रिप्शन. आणि त्या एमआरएनए पासून काय होईल रे, प्रोटीन तयार होईल तर आपण काय म्हणणार, ट्रान्सलेशन. मग रिट्रो व्हायरस मध्ये सेंट्रल डोग्माच्या स्टेप किती रे, 4. किती आहेत, 4. परत बघ काय म्हणलं, जेनेटिक मटेरियल फॉर अ सेल. डीएनए जेनेटिक मटेरियल आहे, आरएनए काय, नॉन जेनेटिक मटेरियल. नॉन सेल्युलर किंवा व्हायरस साठी डीएनए किंवा आरएनए दोन्ही पण काय, जेनेटिक मटेरियल. ज्या व्हायरस मध्ये आरएनए जेनेटिक मटेरियल आहे तर आपण काय म्हणलं, रिट्रो व्हायरस. जीन 1 पासून आरएनए 1 पासून प्रोटीन 1. जीन तो केमिकल आहे ज्यामुळे केमिकल रिएक्शन जनरेट होतात, म्हणून आपण काय म्हणलं, केमिकल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मग एखाद्या सेलसाठी जेनेटिक मटेरियल डीएनए असते त्यामध्ये सेंट्रल डोग्मा कसा आहे, युनिडायरेक्शनल. आणि एखाद्या सेल मध्ये रिट्रो व्हायरस मध्ये जेनेटिक मटेरियल आरएनए आहे त्याच्यामध्ये सेंट्रल डोग्मा कसा आहे, बाय डायरेक्शनल. इथपर्यंत समजलं का, ओके. आता हे समजलं का, लक्ष इकडं, हे नाही समजलं का, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन स्टेप्स कशा आहेत पहा. काय केलं रे, हा व्हायरस आहे, काय आहे, व्हायरस. आणि यामध्ये काय आहे, आरएनए जेनेटिक मटेरियल. तर काय होईल रे, आरएनए पासून सुरुवातीला काय तयार होईल, डीएनए होईल. काय बनेल, डीएनए. त्याला आपण काय म्हणलं, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणलं, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. या डीएनए पासून काय होईल रे, डीएनए तयार होईल त्याला काय म्हणलं, रिप्लिकेशन. आता या डीएनए पासून काय होईल रे, एमआरएनए. त्याला आपण काय म्हणणार, ट्रान्सक्रिप्शन. या एमआरएनए पासून काय तयार होईल रे, प्रोटीन तयार होईल. काय तयार होईल, प्रोटीन. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन. काय म्हणणार, ट्रान्सलेशन. म्हणजे पहिली स्टेप काय बनली रे, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. नंतर दुसरी रिप्लिकेशन, तिसरी ट्रान्सक्रिप्शन, चौथी काय, ट्रान्सलेशन. म्हणून एक डायरेक्शन वरती चालली, एक ॲरो खाली चालला, एक ॲरो वरती एक खाली, म्हणजे एक वरच्या डायरेक्शन एक खालच्या डायरेक्शन. म्हणून आपण काय म्हणलं, बाय डायरेक्शनल. ओके. तर पहा आपला नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, तर न्यूक्लिक ऍसिड. कोणता आहे, न्यूक्लिक ऍसिड.
काय म्हणतो आपण न्यूक्लिक ऍसिड. आपण काय शिकलो होतो तर ऍसिड म्हणजे काय, हा न्यूक्लिक ऍसिड न्यूक्लियस मध्ये सापडणार ऍसिड म्हणून त्याला काय म्हणलं रे न्यूक्लिक ऍसिड. हे तुम्हाला लक्षात आहे. पहा तर या न्यूक्लिक ऍसिड वरती चार्ज कोणता रे तर निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज याच्यावरती निगेटिव्हली चार्ज. त्यानंतर हा कसा आहे ऍसिडिक आहे. कसा आहे ऍसिडिक. आणि न्यूक्लिक ऍसिड कशापासून म्हणतोय तर न्यूक्लिओटाइड पासून. मग काय म्हणतो खूप सारे न्यूक्लिओटाइड एकत्रित आले. पॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाइड. एक न्यूक्लिओटाइड असे एक न्यूक्लिओटाइड काय झाले एकत्रित आले आणि त्याने काय केले चेन तयार केली. तर आपण काय म्हणतो डीएनए म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला डीएनए म्हणतो. मग काय म्हणलं आपण पॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाइड. पॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाइड. हा मी तुम्हाला सांगितलं होतं काय सांगितलं होतं रे हा न्यूक्लिओटाइड एक, हा एक न्यूक्लिओटाइड, हा एक न्यूक्लिओटाइड, हा एक न्यूक्लिओटाइड. याने म्हणजे काय न्यूक्लिओटाइड एकत्रित आले त्याने काय म्हणलं डीएनए म्हणलं. आणि डीएनए पासून काय बनला रे क्रोमोझोम बनला. काय बनला क्रोमोझोम. काय म्हणलं डीएनए पासून क्रोमोझोम तयार झाला. आता पाहूया न्यूक्लिओटाइड म्हणजे नेमकं काय. न्यूक्लिओटाइड म्हणजे नेमकं काय तर काय म्हणतो आपण शुगर, नायट्रोजन बेस आणि काय म्हणतो आपण फॉस्फरिक ऍसिड. काय म्हणलं शुगर काय शुगर. नेक्स्ट काय म्हणलं आपण नायट्रोजन बेस. काय म्हणलं नायट्रोजन बेस. आणि 3 नंबरला आपण काय म्हणतोय फॉस्फरिक ऍसिड. काय म्हणणार फॉस्फरिक ऍसिड. शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फरिक ऍसिड तिघांचं मिळून काय तयार होतं रे न्यूक्लिओटाइड तयार होते. काय तयार होते न्यूक्लिओटाइड तयार होते. त्यामधला आपला पहिला पॉईंट डिस्कस करायचा आहे तो म्हणजे कोणता शुगर. कोणता शुगर. आणि डिस्कस करायचं आपल्याला शुगर. शुगरचा जनरल फॉर्म्युला काय रे जनरल फॉर्म्युला जीएफ नाही जनरल फॉर्म्युला CN2NON. ओके तपा. त्यानंतर आपण काय म्हणतो की शुगर जी आहे त्या न्यूक्लिक ऍसिड मध्ये आपल्याला कोणती शुगरचं डिस्कस करायचंय तर 5 कार्बन शुगर. तर आपण म्हणतो पेंटो शुगर म्हणजे कोणती रायबोस शुगर. कोणती रायबोस. काय म्हणतो आपण 5 कार्बन तर आपण काय म्हणलं रे पेंटो. काय म्हणलं काय म्हणलं पेंटो. आता 5 कार्बनची शुगर डीएनए मध्ये वेगळी आणि आरएन मध्ये वेगळी. तिथे काय म्हणलं डीएनए. तिथे काय म्हणलं RNA. काय म्हणलं RNA. आणि या डीएनए मध्ये कोणती रे डीऑक्झिरायबो न्यूक्लिक ऍसिड. आणि यामध्ये कोणती आहे रायबो न्यूक्लिक ऍसिड. त्यामध्ये कोणती आहे रायबोस शुगर. कोणती आपण शुगर म्हणू काय म्हणू. त्यामध्ये कोणती डीऑक्झिरायबोस शुगर. आणि यामध्ये कोणती रे रायबोस शुगर. यामध्ये कोणती आहे रायबोस शुगर. बरोबर तपा. आता या शुगरचा 5 कार्बनची शुगर आहे ना त्या 5 कार्बनच्या शुगरला आपला फॉर्म्युला आपण काय लिहितो रे C5H10 आणि काय म्हणणार O5.
काय म्हणलं C5H10O5. या शुगर मध्ये काय काय प्रेझेंट आहे रे? यामध्ये प्रेझेंट आहे अल्डिहाइड ग्रुप. काय प्रेझेंट आहे? अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणजे कोणता? CH. ही जी काही 5 कार्बन शुगर आहे ही कशी आहे? मोनोसॅकराइड शुगर. कशी आहे? मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड म्हणजे काय रे? ज्या शुगरचे हायड्रोलायसिस नंतर 2 शुगरचे मॉलिक्यूल बनत नाहीत त्या शुगरला आपण काय म्हणतो? मोनोसॅकराइड. थर्ड नंबर काय म्हणतो आपण? शुगर कशी आहे? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. कशी आहे? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. तर समजून घेऊया ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय. तर पहा या ठिकाणी मी ड्रॉ करतो. हा काय रे? कार्बन. काय आहे? कार्बन. आणि काय? कार्बनचे बॉन्ड. काय येतं? बॉन्ड. आता या ठिकाणी मी काय केलं? ते लिहिलं मी X, इथे मी लिहिलं Y, इथे मी लिहिलं Z, याचे मी काय लिहिलं? W. तर हा जो काही कार्बन आहे या कार्बनला मी काय म्हणलं? कैराल कार्बन. काय म्हणलं? कैराल कार्बन. कैराल कार्बन. कोणत्या कार्बनला म्हणलं रे कैराल कार्बन? या कार्बनला मी काय म्हणलं? कैराल कार्बन. मग कैराल कार्बन कोणाला म्हणायचं? ज्या कार्बनवरती 4 ग्रुप कसे आहेत? वेगवेगळे आहेत. मग कार्बन हॅव्हिंग 4 डिफरंट ग्रुप. काय म्हणलं आपण? कार्बन हॅव्हिंग 4 डिफरंट ग्रुप. ज्या कार्बन मध्ये 4 वेगवेगळे ग्रुप आहेत त्या कार्बनला आपण काय म्हणलं? कैराल कार्बन. काय म्हणलं? कैराल कार्बन. आता पहा कंपाऊंड हॅव्हिंग कैराल कार्बन. ज्या कंपाऊंड मध्ये काय आहे रे? कैराल कार्बन. काय? कैराल कार्बन. त्यालाच आपण काय म्हणतो रे? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. काय म्हणणार? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. काय म्हणतो आपण त्याला? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. कोणत्या कंपाऊंडला? ज्या कंपाऊंड मध्ये कैराल कार्बन आहे. कैराल कार्बन म्हणजे कोणता कार्बन? असा कार्बन ज्यावरती हे 4चे पण ग्रुप कसे आहेत रे? वेगवेगळे. X वेगळा, Y वेगळा, Z वेगळा आणि W वेगळा. पण ज्या कार्बन वरती 4 फंक्शनल ग्रुप वेगवेगळे आहेत त्या कार्बनला आपण कैराल कार्बन म्हणतो. आणि ज्या कंपाऊंड मध्ये कैराल कार्बन आहे त्याला आपण काय म्हणतो? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. आणि 4 वेगवेगळे नसेल तर ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. ओके, त्याच्यामध्ये काय पाहिजे? कुणाचं? शुगर. कोणत्या शुगरचं? रायबोस शुगरचं. कुणाचं? रायबोस शुगर. काय म्हणलंय? C5H10O5. हे काय? रायबोस शुगर. इथे काय रे? यस. इथे काय असते? OH. इथे काय? यस. इथे काय? OH. इथे काय? यस. इथे काय? OH. या ठिकाणी काय? यस. या ठिकाणी काय? CH2. इथे काय असणार आहे? OH. आता पहा यामध्ये कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 आणि कार्बन नंबर काय? 5. आता जर आपण पूर्ण काउंट केलं 1, 2, 3, 4 आणि 5, ही किती मेंबर रिंग आहे? तर 5 मेंबर. कोणते बघा? 1, 2, 3, 4 आणि 5. रिंग म्हणलं की आतलं घ्यायचं, बाहेरचं घ्यायचंय का? नाही. मग काय म्हणणार आपण? 5 मेंबर रिंग. काय? 5 मेंबर रिंग. बरोबर. आता याच्यामध्ये किती कार्बन प्रेझेंट आहेत रे? 4 कार्बन. किती ऑक्सिजन प्रेझेंट आहे? तर 1 ऑक्सिजन. मग जी रिंग 4 कार्बन 1 ऑक्सिजन, हे काय रे? ऑक्सिजन. 0 येतात. 4 कार्बन. बरोबर का नाही? मग अशी रिंग जी 5 मेंबर रिंग आहे त्या 4 कार्बन आहेत 1 ऑक्सिजन आहे त्या रिंग आपण काय म्हणतो रे? फ्युरॅनोज. फ्युरॅनोज किंवा काय म्हणू आपण? फ्युरॅन रिंग. काय म्हणू आपण? फ्युरॉन रिंग. काय म्हणणार? फ्युरॉन रिंग. आता हे जे स्ट्रक्चर परत इथे काढतो.
एच ओ एस, एच ओ एस, एच ओ एस, एच सी एस टू ओ एस. हा कोणता फॉर्म आहे शुगरचा? हा आहे अल्फा फॉर्म. कोणता फॉर्म? अल्फा. जर पहिल्या कार्बनवरती, जर काय म्हणलं, पहिल्या कार्बनवरती हायड्रोजन वरती आणि ओएस खाली असेल त्या शुगर काय म्हणतो? अल्फा फॉर्म ऑफ शुगर किंवा अल्फा शुगर. ठीक आहे. जर पहिल्या कार्बनवरती ओएच वरती आणि एच खाली, जर पहिल्या कार्बनवरती ओएच वरती एच खाली, काय म्हणलं? पहिल्या कार्बनवरती ओएच वरती एच खाली, पहिल्या कार्बनवरती ओएच वरती एच खाली, त्या शुगरला आपण काय म्हणतो? त्या फॉर्मला आपण काय म्हणतो रे? बीटा फॉर्म. मला आपण काय म्हणतो? बीटा शुगर. काय म्हणणार? बीटा शुगर. आणि शुगर कोणती रे? ही रायबोज शुगर. कोणती आहे? रायबोज शुगर. म्हणजे जी कोणाची शुगर आहे रे? तर आपण काय म्हणणार? आरएनए मध्ये कोणती शुगर असते रे? रायबोज शुगर. कोणती आहे? आरएनए मध्ये रायबोज शुगर. आता मला डीएनए शुगर काढायची. कोणती? डीएनए ची. तर पहा मी डीएनए शुगर काढतो. हा काय? ऑक्सिजन. बरोबर. आता मी काय केलं? या ठिकाणी मी काय लिहिलं रे? एच. या ठिकाणी काय? ओ एस. त्या ठिकाणी एस. इथे काय लिहायला पाहिजे? ओ एस. पण लिहिलं का? नाही का? सेकंड नंबरच्या कार्बनवरती ऑक्सिजन नसतो. कुणामध्ये? डीएनएच्या शुगर मध्ये. कुणाच्या शुगर मध्ये? डीएनएच्या शुगर मध्ये. काय नाही? सेकंड नंबरच्या शुगर वरती काय नाही? ऑक्सिजन नाही. काय नाही? ऑक्सिजन. मग 1 कार्बन, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. बरोबर आहे का नाही? याला आपण काय म्हणतो? डी ऑक्झी रायबोज शुगर. काय म्हणतो आपण याला? डी ऑक्झी रायबोज शुगर. म्हणजे कुणामध्ये रे? डीएनए. कुणामध्ये? डीएनए मध्ये. आणि कुणामध्ये? आरएनए. हे समजलं का? इथपर्यंत समजलं? नेक्स्ट पॉईंट आपला कोणता आहे? नायट्रोजन बेस. अच्छा, नायट्रोजन बेस म्हणजे आपण काल पाहिलं होतं 2 प्रकारचे. किती प्रकारचे? 2. एकाला आपण काय म्हणलं रे? प्युरिन म्हणलं. काय म्हणलं? प्युरिन म्हणलं. आणि एकाला आपण काय म्हणलं होतं रे? पायरीमिडिन म्हणलं. काय म्हणलं होतं? पायरीमिडिन. बरोबर. प्युरिन मध्ये आपण कुणा ठेवतो रे? ऍडेनिन आणि ग्वायनिन. हे आपण कुठे होतो? प्युरिन मध्ये. कुठे होतो? प्युरिन. आणि पायरीमिडिन मध्ये कोण ठेवतो आपण? इथे कोण आहे? ऍडेनिन आहे आणि ग्वायनिन. इथं कोण कोण आहे रे? सायटोसिन, थायमिन, हे काय म्हणलं? युरासिल. आता प्युरिन मध्ये किती रिंग रे? 1 रिंग. सॉरी, किती रिंग? प्युरिन मध्ये 2 रिंग. कुणामध्ये? प्युरिन मध्ये. प्युरिन मध्ये किती रिंग रे? 2 रिंग. आणि पायरीमिडिन मध्ये किती रिंग आहेत रे? 1 रिंग. किती रिंग आहे त्यामध्ये? 1 रिंग. आता 2 रिंग कशा प्रकारे? इथे काय रे? नायट्रोजन. इथे काय? नायट्रोजन. या ठिकाणी काय? नायट्रोजन. या ठिकाणी काय? नायट्रोजन. इथे काय? आता उरलेल्या ठिकाणी इथे काय आलं रे? कार्बन, कार्बन, इथे कार्बन, इथे कार्बन, इथे काय? कार्बन. आता बघा, पहिल्या रिंगला नंबरिंग कशी द्यायची? अँटी क्लॉकवाईज. आणि दुसऱ्या रिंगला क्लॉक वाईज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि काय म्हणलं? लक्षात येते? लक्षात येते का? हे आहे प्युरिनचं. कोणाचं आहे? प्युरिन.
त्याच्यापासून मला काय करायचंय, ऍडिनिन बनवायचं. काय बनवायचंय, ऍडिनिन. तुम्ही काय म्हणतो 6 अमायनो प्युरिन, तर मी काय म्हणणार, ऍडिनिन म्हणणार. काय म्हणणार, ऍडिनिन. मी इथं ड्रॉप करतो कुणाचं, ऍडिनिनचं स्ट्रक्चर. या ठिकाणी काय दिलं तरी नायट्रोजन. या ठिकाणी इथे काय नायट्रोजन, इथे काय नायट्रोजन, इथे ठिकाणी काय नायट्रोजन, काय नायट्रोजन. आणि या ठिकाणी इथे काय रे, कार्बन 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 आणि कार्बन. मी काय म्हणलं 6 अमायनो प्युरिन. काय म्हणलं मी, 6 अमायनो प्युरिन. बरोबर. त्याला मी काय म्हणणार, ऍडिनाइन म्हणतो. काय म्हणतो, ऍडिनाइन. इथे 6 नंबर कोणता आहे बघा, अँटी क्लॉकवाईज. हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर. पण काय म्हणणार 6 अमायनो प्युरिन, म्हणजे 6 नंबरच्या कार्बन वरती मी काय करेल रे, अमायनो ग्रुप ऍड. काय करेल, अमायनो ग्रुप. पण त्या क्षणाला मी काय म्हणलं, ऍडिनाइन म्हणलं. काय म्हणलं, ऍडिनाइन. आता त्याच्यापासून तुम्हाला काय करायचं रे, या प्युरिन पासून मला ग्वायनिन बनवायचं. काय बनवायचंय, काय बनायचंय, ग्वायनिन बनवायचं. तर कसं बनवायचं पहा मग. इथे मी काय लिहिणार, नायट्रोजन. इथे मी काय लिहिणार, नायट्रोजन. इथे काय लिहिणार, कार्बन. इथे कार्बन. इथे काय लिहिणार, कार्बन. इथे कार्बन. इथे काय लिहिणार, नायट्रोजन. इथे काय लिहिणार, हायड्रोजन. इथे पण काय हायड्रोजन. इथे काय लिहिणार, नायट्रोजन. इथे काय लिहिणार, कार्बन. आता मी काय म्हणलं बघा, 2 अमायनो 6 ऑक्झो. काय म्हणलं, 2 अमायनो 6 ऑक्झो प्युरिन. काय म्हणलं, 2 अमायनो 6 ऑक्झो प्युरिन. त्याला मी नाव काय दिलं रे, ग्वायनिन. GUANIN. काय म्हणतात याला, ग्वायनिन. आता बघा 2 अमायनो म्हणलंय ना, नाव देतो. 1 2 3 4 5 6 7 8 आणि काय म्हणलं 9. 2 अमायनो म्हणजे 2 नंबरच्या वरती काय ऍड करायचं रे, अमायनो. आणि 6 नंबरला काय म्हणले, ऑक्झो. म्हणजे काय करायचे, डबल बॉन्ड. हे स्ट्रक्चर कोणाचे रे, 2 अमायनो 6 ऑक्झो प्युरिन ग्वायनिनचं. कोणाचं आहे, ग्वायनिनचं. समजलं का. तर पहा आपण काय म्हणणार आहे, पायरिमिड. तर पायरिमिड मध्ये कोणकोणते नायट्रोजन बेस येते, सायटोसिन, युरासिल आणि काय म्हणतो थायमिन. सायटोसिन, थायमिन आणि काय म्हणलं, युरासिल. आता एक लक्षात द्या, प्युरिन काय होती, 2 रिंगचं स्ट्रक्चर. आणि पायरिमिड किती रिंगचं स्ट्रक्चर आहे, 1 रिंगचं स्ट्रक्चर. काय म्हणतो आपण, 1 रिंगचं स्ट्रक्चर. यामध्ये किती रिंग प्रेझेंट आहेत, 1 रिंग यामध्ये प्रेझेंट आहे. बरोबर. आता 1 रिंग कशी, यामध्ये या ठिकाणी काय प्रेझेंट असणार आहे, नायट्रोजन. या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, नायट्रोजन. या ठिकाणी कार्बन. या ठिकाणी कार्बन. या ठिकाणी कार्बन. या ठिकाणी कार्बन. असं एक सिंगल रिंग स्ट्रक्चर कुणाचं प्रेझेंट आहे रे, पायरिमिडिन मध्ये. कुणामध्ये, पायरिमिडिन मध्ये. आता याचे काही डबल बॉन्ड आहे का नाही, कुठं कुठं व्हॅलन्सी, तर तुम्ही बघून घ्या. आता मी काय म्हणलं, 2,4. काय म्हणलं, 2,4 डाय ऑक्झो पायरिमिडिन. काय म्हणलं, 2,4 डाय ऑक्झो पायरिमिडिन. हे कुणाचं नाव आहे, युरासिलचं. कुणाचं, युरासिलचं. या पायरिमिडिन वरून मी काय केलेलं, युरासिलचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो. कुणाचं ड्रॉ करतो रे, युरासिल. मोठं का, तुम्हालाही वाटेल किंवा काहीतरी चाललंय क्लास आहे का नाही. हा बरोबर आहे का, बरोबर नाही व्हायला पाहिजे.
इथे काय करणार मी नायट्रोजन लिहिणार. इथे काय लिहिणार नायट्रोजन लिहिणार. इथे काय लिहिणार कार्बन. इथे कार्बन. इथे कार्बन. इथे कार्बन. काय म्हणलं मी 2,4 इथे लिहितो. काय म्हणलं मी 2,4 डाय ऑक्झी पायरिमिडीन. डायऑक्झी पायरिमिडीन याला मी काय म्हणलं रे युरासिल. काय म्हणलं युरासिल. 2,4 हे 2 नंबरचा कार्बन यावरती डबल बॉन्ड O. हा 4 नंबरचा कार्बन यावर डबल बॉन्ड O. कसे 1 2 3 4 5 2,4 डायऑक्झी पायरिमिडीन हे स्ट्रक्चर कुणाचं झालं रे युरासिल. कुणाचं झालं युरासिल. आता आपण या युरासिल वरती मी काय केलं यावर केलं मी 5th नंबर वरती मिथायलेशन. काय केलं मिथायलेशन. मिथायलेशन म्हणजे काय केलं रे मी मिथाइल ग्रुप ऍड केला. कोणता ग्रुप ऍड केला मिथाइल ग्रुप. CH3 इज कॉल्ड मिथाइल. CH4 इज कॉल्ड मिथेन. आता पहा तुम्ही मिथाइल ग्रुप काढतो यावरती पहा हे स्ट्रक्चर किती मेंबर रिंग आहे एक मेंबर रिंग. किती मेंबर आहे एक मेंबर रिंग. इथे काय काढलं रे नायट्रोजन. इथे कार्बन. इथे नायट्रोजन. इथे कार्बन कार्बन कार्बन. काय म्हणलं रे 5 नंबर वरती मिथाइल. 5 नंबर कोणता आहे लोगा नंबर 1 2 3 4 5 आणि 6. 5 नंबर वरती काय केलं रे मिथाइल ऍड केलं. काय केला मिथाइल ऍड. मग इथे 2 नंबर वरती डबल बॉन्ड O आहे तसाच ठेवला आणि या ठिकाणी पण डबल बॉन्ड O तसाच ठेवला. म्हणजे जे नवीन ऍड केलंय त्याला वेगळ्या पेन लिहितो. काय करायचं CH3 ऍड केला. हे स्ट्रक्चर काय म्हणलं 5th नंबर वरती जे काही युरासिलचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये 5 नंबरच्या कार्बन वरती काय केलं मिथायलेशन केलं. म्हणजे 5 नंबरच्या कार्बन वरती मिथाइल ग्रुप काय केला रे ऍड केला. मग त्यावेळेस स्ट्रक्चर काय म्हणलं रे 5 मिथाइल युरासिल. काय म्हणलं 5 मिथाइल युरासिल. आता पहा हे 5 मिथाइल युरासिल आहे त्याला काय नाव आहे रे थायमिन. काय नाव आहे याला थायमिन. त्याला काय नाव आहे थायमिन. आता ह्याच युरासिल स्ट्रक्चर वरती मी अजून काय करू शकतो रे तर मी यावरती 4 नंबरच्या कार्बन वरती म्हणजे या ठिकाणी काय करणार आहे अमायनेशन. काय करणार रे अमायनेशन म्हणजे मी काय करणार 4 नंबरच्या कार्बन वरती काय लावणार आहे ऑक्झो ग्रुप काढणार आणि त्याने काय लावणार अमायनो ग्रुप लावणार. काय लावणार अमायनो. मग हे स्ट्रक्चर परत तिथं काढायचं कसं बरोबर. इथे काय लिहिणार मी नायट्रोजन. इथे काय लिहिणार कार्बन. इथे नायट्रोजन. इथे कार्बन कार्बन आणि कार्बन. इथं काय लिहिणार मी 4 नंबरचा कार्बन आहे का रे बघा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर. 4 नंबरच्या कार्बनवरती मला काय लावायचंय अमायनो ग्रुप NH2 आणि इथे काय करायचंय डबल बॉन्ड O तसाच ठेवायचा आहे. बस त्याला आपण काय म्हणतो रे बघा युरासिल झालं थायमिन झालं. हे कोणतं स्ट्रक्चर बघा सायटोसिन. काय म्हणणार आपण सायटोसिन. समजलं का पायरिमिडीन कोण सायटोसिन थायमिन युरासिल. जे युरासिलचं स्ट्रक्चर आलं त्यावरती मिथायलेशन केलं. किती नंबरला 5 नंबरला. काय म्हणलं 5 मिथाइल युरासिल. आपण काय म्हणलं थायमिन म्हणलं बाबड्या. काय म्हणलं अमायनेशन. किती नंबर 4 नंबर वरती. काय म्हणलं सायटोसिन म्हणलं. आता हे सर्व आपण जे काय पाहिलं ते सगळं पाहिलं नायट्रोजन बेस बद्दल. आता पाहिजे आपल्याला फॉस्फरिक ऍसिड. काय पाहिजे आपल्याला फॉस्फरिक ऍसिड. त्याला आपण काय म्हणतो रे H3PO4. याचे 1 मिनिटाचं स्ट्रक्चर आहे फक्त आपल्यासाठी H3
PO4. काय करायचं रे? फॉस्फेट डबल बॉन्ड OH, इथे काय OH, आणि या ठिकाणी काय करणार आपण OH. झालं फॉस्फेट H3, 3 हायड्रोजन, 4 ऑक्सिजन आणि 1 फॉस्फरस. हे काय स्ट्रक्चर आहे? फॉस्फरिक ऍसिड. हे समजलं का? चला नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू आपण आता. न्यूक्लिओसाइड म्हणजे काय? नेक्स्ट पॉईंट आपला कोणता आहे? न्यूक्लिओसाइड. आता न्यूक्लिओसाइड म्हणजे काय रे? शुगर आणि नायट्रोजन बेस जर एकत्रित आलं तर जॉईन झालं तर आपण काय म्हणतो? न्यूक्लिओसाइड. आणि जेव्हा केव्हा फॉस्फरिक ऍसिड ऍड करणार तेव्हा आपण काय म्हणतो? न्यूक्लिओटाइड. आता आपल्याला समजून घ्यायचंय काय? न्यूक्लिओसाइड. काय करतो मी तर? शुगर काढतो. काय करतो? शुगर. तिने काय म्हणते? काय करा मी? शुगर. कोणती शुगर रे? आता आपण डीऑक्झिरायबो शुगर म्हणूया. का? आता आपल्या DNA बद्दल माहिती आहे. हा एस, या ठिकाणी OS, या ठिकाणी S, या ठिकाणी H येईल. OH येईल का? नाही. आयन काय येईल? यस. या ठिकाणी SOS, या ठिकाणी CH2, इथे काय येईल रे? O. आता या शुगरला मी कोण म्हणणार? काय ऍड केल्यावर? नायट्रोजन बेस ऍड केला. फॉर एक्झाम्पल आम्ही काय केलं तर या ठिकाणी ग्वायनिन ऍड केला. काय केला? ग्वायनिन. 2 गोल का काढले रे? कारण की ग्वायनिन काय? प्युरिन आहे, आणि प्युरिन काय म्हणतो आपण? 2 रिंगचा आहे. 2 रिंग त्यामध्ये आहेत. आता पहा, ज्यावेळेस केव्हा आपण प्युरिन शुगर सोबत लिंक होती, कुणासोबत? शुगर सोबत, आपण काय म्हणतो? त्यावेळेस N9, 9 नंबरचा नायट्रोजन N9 लिंक विथ C1 ऑफ शुगर. ज्यावेळेस प्युरिन म्हणजे आर्जिनिन ग्वायनिन शुगर सोबत लिंक होते त्यावेळेस त्या आर्जिनिन ग्वायनिनचा 9 नंबरचा नायट्रोजन शुगरच्या 1 नंबरच्या कार्बन बरोबर काय करेल रे? जॉईन करेल. नेक्स्ट काय म्हणलं? पायरिमिडी. आता या पायरिमिडी मध्ये आपण काय म्हणतो रे? पहा, N1 लिंक विथ C1 ऑफ शुगर. काय म्हणलं पायरिमिडी मध्ये? N1 म्हणजे ज्यावेळेस आपण पायरिमिडी म्हणजे सायटोसिन, थायमिन, युरासिल ऍड करणार त्यावेळेस या शुगरच्या 1 नंबरच्या कार्बन वरती कोणता नायट्रोजन असेल रे? 9 नंबरचा नायट्रोजन. किती नंबरचा? 9 नंबरचा नायट्रोजन. पहा पुढे काय म्हणतो मी? आता शुगर आहे का नाही? काय? शुगर आणि नायट्रोजन बेस. तर हे काय? ऍडिन आहे. काय? ऍडिन आहे प्लस काय? शुगर. काय होईल रे? ऍडिनोसाइन. काय होणार आहे? ऍडिनोसाइन. आता हा ऍडिनोसाइन काय रे? न्यूक्लिओसाइड. काय आहे हे? काय लिहितो मी? न्यूक्लिओसाइड. काय लिहितो आहे? न्यूक्लिओसाइड. बरोबर. आता मी काय केलं? ग्वायनिन प्लस शुगर. काय झालं रे? ग्वायनोसाइन. काय म्हणलं? ग्वायनोसाइन. सायटोसिन प्लस शुगर. काय म्हणलं रे? सायटिडीन. सायटिडीन काय म्हणलं? कारण की पायरिमिडीन. प्युरिन आहे का? नाही. नंतर मी म्हणलं थायमिन. काय? शुगर. काय होईल? थायमिडीन. मी अजून DNA आले काय म्हणलंय का? नाही. म्हणून मी काय म्हणतो लिहू शकतो? युरासिल प्लस शुगर. काय बोलते? युरिडी. काय होईल? युरिडी. मग हे काय सर्व न्यूक्लिओसाइड आहे. काय तर न्यूक्लिओसाइड. आता पहा इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? ओके. तर
आपण इथपर्यंत जे पाहिलं आहे त्याच्याकडनं रीड करायचं. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक केलं असेल, सगळ्यांनी मान करायची आणि व्हिडिओला शेअर करायला आपल्या मित्रांसोबत जायचं नाही. आपण पुढे जातो, आपला मित्रही पण काय व्हायला पाहिजे आपल्या बरोबर पुढे जायला हवा. तर पहा नेक्स्ट लेक्चर मी तुम्हाला